नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी सुंदर फेटा बनवून दाखवणार आहे. तर महाराजांची 7 इंचाची मूर्ती आहे आणि 7 इंचासाठी डोक्याचा जो घेर आहे तो 4.5 इंच आहे. तर 4.5 इंचाचा घेर वापरून आज आपण सुंदर फेटा बनवणार आहोत. आजचा जो फेटा आहे तो मी कोणत्याही प्रकारची शिलाई मारून करणार नाही आहे, तर फक्त आणि फक्त गमाचा वापर करून फेटा बनवणार आहे. तर सुंदर फेट्याच्या फिनिशिंगसोबत फेटा सोप्या पद्धतीमध्ये कसा बनवायचा हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला फेट्यावरचा मॅचिंग शेला, मॅचिंग धोतर हे सुद्धा बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप नका करू. आता आपण सुंदर महाराजांसाठी फेटा बनवायला सुरुवात करूया. चला तर 6 इंच लांब असलेला आणि 1.5 इंच रुंद अशी आपण एक कॅनव्हासची पट्टी घेतलेली आहे. आता ही कॅनव्हासची पट्टी मध्यभागी फोल्ड करायची आणि त्याच्यानंतर जो आपला डोक्याचा घेर आहे 4.5 इंच त्याचा अर्धा भाग घ्यायचा आणि त्या अर्ध्या भागावरून टिक मार्क करायची. तर अर्ध्या भागावरून टिक मार्क केल्याच्या नंतर वरच्या साईडला एक शेप द्यायचा. मी कसा शेप दिला आहे तो बघा. त्या पद्धतीने शेप दिल्याच्या नंतर कैचीने कटिंग करायचं. कटिंग केल्याच्या नंतरला जसं आपल्याला फेटा चिकटवायचा आहे ना त्या पद्धतीने ते लावून बघायचं. त्याच्यानंतर जिथून शेप दिलेला आहे तिथून पुढे कट करायचं. सरळ अर्ध्यापेक्षा जास्त कट करायचं आणि वरच्या भागाला एक असं गोलाकार शेप द्यायचं. तर बघा अशा पद्धतीने शेप दिल्याच्या नंतर पुढे परत एकदा फेट्यासारखं लावून बघायचं. लावून बघितल्याच्या नंतर आपल्याला जसं हवं आहे तसं आपण लावून बघायचं. आता वरती एक्स्ट्रा टोक जो आहे तो थोडासा राहतो आहे. तर तो टोक आता पहिल्यांदा आपण बघूया की खालचा जो बेस आहे तो किती आहे. तर बरोबर 4.5 इंच एवढा बेस आहे. आता वरचा जो टोक आहे छोटासा तो सुद्धा आपण कटिंग करून घेऊया आणि परत एकदा आपण लावून बघूया. तर लावून बघितल्याच्या नंतर थोडासा अजून एक्स्ट्रा थोडासा राहतो आहे. फेट्याचा टोक जो वरचा बाजूचा आहे तो थोडासा राहतो आहे. तर तसाच लावल्याच्या नंतर थोडासा कैचीने कटिंग करून घेऊया. व्यवस्थित असं कटिंग करून घेतल्याच्या नंतर तर बघा आता हा आपला जो कॅनव्हासचा जो बेस आहे तो तयार झालेला आहे. आता आपण जो कापड वापरणार आहे तो कापड आपल्याला घ्यायचा आहे. आता मी इथे निळ्या रंगाचा वेल्वेटचा कापड वापरत आहे. तुम्ही कोणत्याही रंगाचा कापड वापरू शकता. खूप सुंदर फेटा तयार होतो. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, इथे गमाचा वापर करायचा आहे. तर B7000चा जो ग्ल्यू येतो ना तो ग्ल्यू मी वापरणार आहे. व्यवस्थित कॅनव्हासची जी पट्टी आहे ना त्याला आपल्याला व्यवस्थित पूर्ण लावून घ्यायचा आहे. व्यवस्थित पूर्ण लावून घ्यायचा. चारी बाजूंनी आतमध्ये पूर्ण प्लेन पट्टीला लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गम लावल्याच्या नंतर काय करायचं, आता जी मेन कापडाची जी पट्टी आहे ती मी बघा उलटी ठेवलेली आहे. म्हणजे उलटी दिशा जी आहे ती वरच्या बाजूला आणि सरळ दिशा खालच्या बाजूला. आता आपण जिथे गम लावतोय ना ती बाजू आपल्याला उलटे दिशावरती चिकटवायची आहे. म्हणजे सरळ दिशा जी आहे ती बाहेरच्या दिशेने आपल्याला दिसेल. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित गम लावून घेतला. त्याच्यानंतर पट्टी कापडावरती चिकटवली. व्यवस्थित हाताने प्रेस करायचं. सगळ्या बाजूला प्रेस करायचं. म्हणजे जिथे जिथे गम नसेल लागलेला ना तिथे सुद्धा प्रेस केल्याच्या नंतर लागतो. आता जसा कॅनव्हास आहे ना त्या कॅनव्हासच्या आकारामध्ये आपल्याला हा भाग उरलेला कापड कटिंग करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा कापड आपल्याला अजिबात ठेवायचं नाही आहे. बरोबर लाईनीमध्येच कटिंग करून घ्यायचं. इथे कुठल्याही प्रकारचा आपण फोल्ड वगैरे नाही करणार. पूर्णतः चिकटवलेला आपण फेटा बनवणार आहोत. तर बघा व्यवस्थित कटिंग करून घेतलं. ही तयार झाली आपली पुढची बाजू. आता आपण एकदा परत लावून बघू व्यवस्थित दिसतोय का. तर छान दिसतोय. तर आता परत आपल्याला एक प्लेन पट्टी घ्यायची आहे. म्हणजे एक साईडला डिझाईन असलेली पट्टी घ्यायची, एक साईडला प्लेन असलेली पट्टी घ्यायची. म्हणजे आपल्याला आतला भागसुद्धा कळतो आणि बाहेरचा भागसुद्धा कळतो. तर आता मी सेम जो कापड आहे ना त्याची जी किनार असते ना ती प्लेन असते वेल्वेटच्या कापडाची. तर ते मी पट्टी घेणार आहे आणि व्यवस्थित असं गम लावून घेते आणि गम लावून घेतल्याच्या नंतरला पट्टीवरती आपल्याला बघा
उलट्या दिशेने ठेवून घ्यायचं आहे. सरळ दिशा ही खालच्या बाजूला आहे. हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. प्रेस करून घेतल्याच्यानंतर परत एकदा सेम कटिंग करून घ्यायचं. सेम कटिंग करून घेतल्याच्यानंतर पुन्हा चेक करायचं व्यवस्थित दिसतोय का, तर व्यवस्थित दिसतोय. आता आपण एक लेस घेणार आहोत. जे मी मेन कापडाला म्हणजे मेन वस्त्रांना जी लेस वापरली आहे ना, ती सेम लेस मी इथे वापरणार आहे. तर बघा, व्यवस्थित असं गम लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती ही जी लेस आहे ती चिकटवून घ्यायची. हाताने प्रेस करत करत लेस व्यवस्थित चिकटवून घ्यायची. तर छानपैकी लेस चिकटवून झाली. कडेकडेने व्यवस्थित दाबत दाबत आपल्याला ही लेस जी आहे ती चिकटवून घ्यायची आहे. बघा, वरच्या बाजूने पण गम लावायचं आणि चिकटवून घ्यायची. आता इथे मी व्यवस्थित चिकटवून घेतले. चिकटवून घेतल्याच्यानंतर 2 मिनटं तशीच ठेवून सुकून द्यायची तिला. तर बघा, आता हा आपला जो बेस आहे तो छान तयार झालेला आहे. आता आपण एक सुई दोरा घेऊया. त्याच रंगाचा, निळ्या रंगाचा सुई दोरा मी घेतलेला आहे. तिथे एक टाका देऊन घेऊया आपण. म्हणजे कसं चिकटवल्याच्या नंतर आहे ना, तो थोडासा निघण्याचे पण चान्सेस असतात. तर उगाच रिस्क नको म्हणून आपण इथे धाग्याने एक टाका मारून घेऊया. व्यवस्थित असं 1-2 टाके मी मारून घेतले आणि धागा कटिंग करून घेतला. कटिंग करून घेतल्याच्या नंतर जी खालची बाजू आहे ना, तिथे सुद्धा आपल्याला गमाने चिकटवून घ्यायचं आहे. म्हणजे गम पण लावायचं आहे आपल्याला आणि टाक्याने टाकासुद्धा मारून घ्यायचा आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहेत. म्हणजे आपला परफेक्ट बेस तयार होतो. अजिबात कुठेही निघत नाही, धागे दोरे वगैरे काही दिसत नाही. व्यवस्थित असं आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं तसंच ठेवून द्यायचं. व्यवस्थित चिकटवून घ्यायचं म्हणजे सुकलं पाहिजे व्यवस्थित. आता हा बेस आपला जो फेट्याचा बेस आहे तो व्यवस्थित छान पद्धतीने तयार झालेला आहे. आता एक परत कॅनव्हासची पट्टी घ्यायची. 7 इंच लांब आणि 1.5 इंच रुंद अशी मी कॅनव्हासची पट्टी घेतलेली आहे. हा जो कॅनव्हास आहे तो साधा कॅनव्हास आहे. पहिलावाला जो कॅनव्हास होता तो जाडवाला कॅनव्हास होता. साध्या कॅनव्हासवरती व्यवस्थित गम लावून घ्यायचं. चारी बाजूने गम लावून घ्यायचं. चारी बाजूने गम लावून घेतलं. आता आपल्याला ही पट्टी चिकटवून घ्यायची आहे. बघा, उलटी दिशा जी आहे ती कॅनव्हासच्या गमाच्या दिशेने ठेवलेली आहे. आता 3 बाजूंनी आपल्याला थोडा थोडा गम लावून थोडंसं फोल्ड मारून घ्यायचं आहे. साईडने आपल्याला फोल्ड मारून घ्यायचं आहे. बघा, फक्त 3 बाजूंना, वरची बाजू, साईडच्या 2 बाजू, एवढंच आपल्याला गमाने व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे. बघा, थोडंसं फिनिशिंगसाठी सरळ करून घेते. वरचं कटिंग करून घेतलं. आता छान गम व्यवस्थित लावायचं. गम व्यवस्थित लावलं ना की कापड आपला अजिबात निघत नाही. आणि हा जो फेटा आहे ना तो अजिबात वॉशेबल नाही आहे. म्हणजे आपण धुवायचं नाही आहे तो फेटा, कारण हा पूर्ण गमावरती चिकटवलेला आहे. बघा, हाताने प्रेस करत करत व्यवस्थित मी चिकटवून घेतला आहे. आता खालचा जो कापड आहे तो थोडासा आपल्याला फिनिशिंगसाठी एक 1/2 इंच कटिंग करून द्यायचं आहे. कापडासोबत कॅनव्हास पण आपल्याला कटिंग करून द्यायचं आहे. आता मी इथे एक लेस वापरते. आता ही जी लेस आहे ना ती छान लेस आहे, तर ती मी वापरते. त्याच्यानंतर अजून एक मी लेस वापरणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ही जी लेस आहे ती गमाने चिकटवून घेऊया. व्यवस्थित गम लावायचं आणि त्याच्यावरती ही लेस वरच्या टोकाला चिकटवून घ्यायची. कारण हा जो आपण बेस बनवतो आहे ना तो तुऱ्यासाठी, म्हणजे फेटाच्या वरचा जो तुरा आहे ना त्याच्यासाठी बनवते आहे. मी अजून एक लेस वापरणार आहे. मेन जे मी धोतर आणि शेला शिवला आहे ना त्यालासुद्धा मी 2 लेसचंच कॉम्बिनेशन वापरलेलं आहे. त्यामुळे मी इथे सुद्धा 2 लेसचंच कॉम्बिनेशन वापरणार आहे. म्हणजे दिसायला एकदम छान आणि उठावदार दिसेल. तर बघा, व्यवस्थित लेस आहे ती चिकटवून घेतली. गम व्यवस्थित लावायचं आणि हाताने प्रेस करायचं. आता याला साईडला थोडंसं ठेवायचं आणि सुकून द्यायचं. बघा, व्यवस्थित सुकल्याच्या नंतर साईडचं जे काय होतं ते कटिंग करून घेतलं. आता व्यवस्थित अशा प्लेट्स मारून घ्यायच्या. छान एक 5-6 प्लेट्स तरी पडल्या पाहिजेत. अशा पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स मारून घ्यायच्या आणि खालची जी बाजू आहे तीसुद्धा प्लेटनी सरळ करायची आणि असं व्यवस्थित असं तुरा जो आहे तो फुलवून घ्यायचा. बघा, छान खालच्या साईडनी सुद्धा व्यवस्थित प्लेट्सवर प्लेट्स आल्या पाहिजेत. सेम खालून आणि वरून दोन्ही साईडने आल्या पाहिजेत.
आता धाग्याने व्यवस्थित बांधून घ्यायचं. शिलाई वगैरे टाका वगैरे नाही मारायचं आपण, कारण त्या एकतर सुई घुसत नाही आणि खूप वेळ लागतो त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने व्यवस्थित धागा जर गुरपटवून घेतला ना तर व्यवस्थित बसतात. आणि इथे आपण जो कॅनव्हास वापरला ना तो थोडासा पातळवाला कॅनव्हास आहे, त्यामुळे ना प्लेट्स व्यवस्थित येतात आणि जशा आपण घेऊ ना तशा त्या प्लेट्स बसतात कॅनव्हास आणि कापड वापरल्यामुळे. नुसता कापड जर वापरला ना तर त्या इतक्या व्यवस्थित नाही येत. बघा आता इथे मी ग्लूगनचा वापर करणार आहे. आता जो आपण फेटाचा वरचा जो तुरा आहे ना तो चिकटवण्यासाठी ग्लूगन वापरणार आहे. जे ग्लूगनने कसं थोडंसं व्यवस्थित आणि पटकन चिकटतं. म्हणजे जो B7000चा जे गम आहे ना ते थोडंसं चिकटायला वेळ लागतो, प्रेस करून धरायला लागतो. आणि हा जो तुरा आहे ना तो चिकटवण्यासाठी फक्त मी इथे ग्लूगनचा वापर करणार आहे. बघा तुरा एकदम परफेक्ट आणि पटकन चिकटतं, कारण थोडंसं तो गम जो आहे तो गरम असतो. बघा वरच्या साईडने जो तुरा आहे तो एका साईडला आपल्याला पाहिजे तिकडे सुद्धा मी गम लावून चिकटवून घेतला. दुसऱ्या साईडला व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचं. छानपैकी चिकटवलं. हाताने प्रेस करून घ्यायचं. व्यवस्थित चिकटवलं. आता बघू शकता मागच्या साईडने ना थोडंसं आपण जे धागे बांधलेत ना ते दिसायला नको म्हणून फिनिशिंग यायला पाहिजे. त्यासाठी काय करायचं, एक छोटासा कापडाचा तुकडा घ्यायचा. आता पहिल्यांदा तिथे गम लावून घ्यायचं. व्यवस्थित तुरा आहे ना तिथे व्यवस्थित गम लावून घ्यायचं आणि एक कापडचा तुकडा जो आहे तो आपल्याला वरती चिकटवून द्यायचा आहे. म्हणजे फिनिशिंग येते, म्हणजे धागेदोरे वगैरे कुठेही दिसत नाहीत, छान वाटतं. मागच्या साईडने पण बघू शकता. आता पुढच्या बाजूला छानपैकी आपला जो फेट्याचा जो बेस आहे ना खूप छानपैकी तयार झालेला आहे. व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आत्ता आपल्याला थोडीशी सजावट करायची आहे याच्यावरती. छानपैकी थोडीशी सजावट करायची. तुम्हाला हवे त्या प्रकारचे पॅच, हव्या त्या प्रकारचे मण्यांची माळ, खूप काय काय आपण लावून सजावट करू शकतो. आता इथं मी छोटंसं मोत्याच्या मण्यांची थोडीशी लेस आहे माझ्याकडे, ती मी लावणार आहे. तर बघा आता एक इथे छोटासा मी पॅच घेते. ग्लूगनने लावते पहिल्यांदा. पॅच जरा मोठा आहे, पटकन चिकटेल. नाही बघा पॅच लावल्याच्या नंतर किती सुंदर दिसतंय, खूप सुंदर दिसतंय. पॅच व्यवस्थित चिकटला की त्याच्यानंतर जी मी लेस लावली ना ती ऑलरेडी लावलेल्या लेसच्या मधोमध आपल्याला लावायचे. बघा मध्ये ना डिझाईनला एक गॅप आहे तर तिथेच मी लावणार, म्हणजे अजून छान वाटेल. थोडासा लूक छान सुंदर होईल. बघा खूप छान लूक झाला. हे असे ज्या मण्यांच्या किंवा डायमंडच्या ज्या लेस वगैरे खडे वगैरे चिकटवण्यासाठी ना B7000चा ग्लू खूप सुंदर आहे, खूप छान चिकटतं. बघा आता मी पूर्ण नाही लावत आहे मागच्या साईडला, अर्धवटच लावते, कारण आहे ना मागच्या साईडचं तर काही दिसत नाही आणि एवढं ते फिरवून घेतलं असतं तर फिनिशिंग बरोबर नसते आली, म्हणून मागच्या साईडने अर्धवट लावते आणि पुढच्या साईडने एक छोटासा तुकडा इथे लावते, म्हणजे फिनिशिंग छान दिसेल. आता फेट्याचा वरचा भाग जो आहे तो आपण इथे बंद वगैरे नाही करणार. बंद करण्याचा जो फेटा असतो ना तो थोडा वेगळा पॅटर्नमधला आहे. हा थोडा जरा वेगळ्या पॅटर्नमधला आहे, म्हणजे वरची जी बाजू आहे ती ओपनच राहते याच्यामध्ये. बघा किती सुंदर एकदम सोप्या पद्धतीने फेटा आपला तयार झाला आहे. खूप छान फेटा दिसतोय. लूक पण बघा, मागच्या साईडने फिनिशिंग वगैरे बघा, कुठेही धागे दोरे वगैरे काही निघालेले नाही आहेत. इतका सुंदर फेटा तयार झालेला आहे, खूप छान. आता त्याच्यावरचा मॅचिंग शेला आहे हा आणि मॅचिंग धोतरसुद्धा आहे. बघा 7 इंचाची महाराजांची मूर्ती आहे आणि 7 इंचासाठी सुंदर फेटा मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे.